चला तर आज आपण मस्त अशी खस्ता चाट रेसिपी बघणार आहे। तर मग रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग आधी आपण खस्ता कसं बनवायची ती रेसिपी बघणार आहे। त्याकरता बघा इथं मी 2 ते 3 छोटी वाटी मैदा घेतला, त्यामध्ये 1 चम्मच हळद पावडर घातली। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता थोडासा ओवा असा हातावर क्रश करून टाकायचा आहे आणि असा क्रश केल्यानंतर छान अशी आपल्या खस्त्यांना मस्त चव येते। थोडंसं जिरं घातलं मी आणि आता हे सगळं असं मिक्स करायचं आहे। आता मस्त रक्षाबंधन स्पेशल तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। सगळे भाऊ बहीण एकत्र जमतील तर मग अशी मजा नक्कीच घ्या। आता बघा इथं मी थोडंसं गार तेलच टाकलेलं आहे मोहनासाठी आणि छान असं बघा आता असं मोहन देऊन घ्यायचं आहे पिठाला। बघा असं हाताला असं गोळा झालं पाहिजे, खूप पण नका टाकू। आता बघा अगदी नॉर्मल पाण्यामध्येच आपल्याला हे खस्ता पुरीचं पीठ भिजवायचं आहे। आपण इथं फक्त मैदा वापरलेला आहे, जिरं, ओवा आणि हळद थोडीशी, मीठ एवढं वापरून आपण मस्त असं आता बघा आपण खस्ता तयार करण्याची आता पुरी जी आहे ती तयार करत आहे, तो गोळा तयार करत आहे। आता बघा मस्त असं मळून घेतलं, घट्टच मळायचं आहे, खूप पातळ पण मळायचं नाही आणि खूप घट्टही मळायचं नाही। आता बघा 10 मिनिटं मी असं झाकून ठेवलं होतं आणि आता मस्त मऊ झालेला आहे गोळा। आणि आता आपल्याला याच्या असं थोडंसं आता परत मैदा घेतलेला आहे आपण लावायला आणि असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि छोट्या छोट्या मस्त अशा आपण मिनी खस्ता नाही बनवत आहे, आपण मोठाच खस्ता हा बनवणार आहे, म्हणून आपण थोडेसे गोळे मोठेच घेणार आहे। आणि बघा आता मी सगळे गोळे तयार करून घेतले, म्हणजे सोपं पण होईल करायला। तुम्ही नक्की रक्षाबंधन झाल्यानंतर सगळे भाऊ बहीण मिळून नक्की ही रेसिपी ट्राय करा, मज्जा घ्या, आनंद घ्या। आणि बघू शकता आता असे मस्त लाटून घ्यायचं आहे आपल्याला खस्ते। खूप अतिशय अप्रतिम चवीचे हे खस्ता चाट होतो। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला जर माझी रेसिपी खरोखर मनापासून आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता बघा असा मस्त खस्ता बघा, खूप बारीक पण नाही, खूप जाड पण नाही, असा एकसारखा बघा लाटून घ्यायचा आहे आणि एकसारखे असे गोळे तयार केले का एकसारखे खस्ते पण होतात। आता थोडंसं ताटाला मी पीठ लावलेलं आहे, म्हणजे खस्ते आपले चिटकणार नाही। तोपर्यंत तिकडे मी कढईमध्ये तेल पण तापवायला ठेवलेला आहे, म्हणजे आपले खस्ते थोडेफार लाटून झाले का आपण तळत होऊ, म्हणजे जास्त चिटकणार नाही। आता बघा मी पहिल्या खस्त्याला विसरली, आपल्या मॅगीच्या चम्मचने असे थोडे असे छिद्रे पाडायचे, म्हणजे तो फुगणार नाही आणि खस्ते आपले छान होतील। आता परत थोडंसं पीठ पुरलं आणि आता परत दुसरा खस्ता पण बघा लाटून झालेला आहे। आता आपण सगळे खस्ते मस्त असे एकसारखे लाटून घेणार आहे आणि अतिशय सुंदर होतात हे खस्ते। बघू शकता आता मी थोडेसे खस्ते लाटून घेतलेले आहे। आता इथं तेल बघा तापलेलं आहे मस्त कढईमध्ये, लोखंडी कढईमध्ये, आणि तळण शक्यतो लोखंडी कढईमध्येच करायचं। आता बघा तेल छान कडकडीत तापल्यानंतर आपल्याला खस्ता टाकायचा आहे, अजिबात घाई करायची नाही, असा पलटवून घ्यायचा खस्ता आणि थोडंसं तळत आल्यानंतर मग थोडासा गॅस बारीक करायचा आणि परत जेव्हा आपण काढू तेव्हा परत गॅस थोडा मोठा करून मस्त त्याला कुरकुरीत होऊ द्यायचा। आणि बघू शकता ह्या प्रकारे मस्त आता असा छान असा खस्ता आपला तळला गेलेला आहे। अतिशय कुरकुरीत हे खस्ते होतात, तुम्ही नक्की ट्राय करा। पोट भरल पण मन भरणार नाही, असे हे खस्ते तयार होतात। आता मी बघा सगळे खस्ते मी तयार करून घेत आहे, म्हणजे तळून घेत आहे आणि तुम्ही एकसारखे असे लाटून ठेवले, मोकळे टाकून ठेवले, त्याच्यावर एक कागद म्हणते मी, हे एक कॉटनचा कापड अंथरला तरी ते सुकणार नाही। आता बघा इथं मी बटाटे उकडून घेतले होते, सोलून मॅश करून घेतले। इथं मी व्हाईट वटाणे भिजत ठेवले होते 5 ते 6 तास आणि बघा मस्त कुकरला शिट्ट्या घेऊन घेतल्या 3 ते 4। आता वटाणे पण आपले मस्त आपल्याला रगडा तयार करायचा आहे। आता जे बटाटे आपण उकडून घेतलेले होते ते सोलून मॅश केलेले बटाटे आपल्याला इथं रगड्यामध्ये हळद टाकल्यानंतर ते बटाटे टाकून घ्यायचे आहे आणि तुम्ही बटाटे कट करून वटाणे बटाटे एकत्रही शिजवू शकता। इथं बघा मी पुदिन्याचं पाणी तयार केलेलं आहे, तुम्हाला मी पुदिन्याचं पाणी दाखवलेलं आहे पाणीपुरीच्या वेळेस। पुदिना घेतलेला आहे 1 वाटी, कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं आलं, 4 ते 5 हिरवी मिरची आणि मिक्सरला मस्त फिरवून घेतलं। 1 जलजिरा टाकली होती, काळं मीठ टाकून थोडंसं असं घट्टच ठेवलेलं होतं मी। आता बघा इथं रगडासुद्धा आपला तयार झालेला आहे। इथं
एक कांदा कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर कट करून घेतली, एक टोमॅटो कट करून घेतला, काही बारीक पिवळी शेव घेतलेली आहे. आणि इथं बघा गोड पाणी मी तुम्हाला रेसिपी दाखवली होती, ते फ्रीजरमध्ये तुम्ही 1 ते 2 महिना काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करू शकता. अजिबात खराब होत नाही. फक्त तुम्ही वापरण्याच्या 1-2 तास आधी बाहेर काढून ठेवा. आता बघा आपली सगळी तयारी झालेली आहे खस्ता चाटची. आता बघा मी व्हिडिओ मोठा होईल म्हणून तुम्हाला पूर्ण दाखवलेलं नाही. आपण रेसिपी बघितलेली आहे पाणीपुरीच्या वेळेस, संपूर्ण रेसिपी गोड पाण्याची, तिखट पाण्याची. फक्त आपण पाणीपुरीला पाणी थोडंसं पातळ बनवतो, याला थोडंसं घट्ट ठेवायचं. तुम्ही वाटलंच तर थोडंसं खाऊन बघा आणि चाट मसालासुद्धा वापरा. मी तर चाट मसाला वापरलेला नाही. आणि बघू शकता आता मस्त खस्तापुरीला रगडा टाकल्यानंतर थोडंसं गोड आंबट पाणी टाकलं, त्यानंतर आता पुदिन्याचं पाणी टाकलं आणि आता मस्त असा कांदा टाकून घेतला, टोमॅटो टाकून घेतला आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. तुम्ही खारी बुंदीसुद्धा वापरू शकता, खूप छान लागते. आणि थोडंसं मिरची पावडर भुरभुरायची याच्यावर आणि तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा वापरू शकतात. आता बघा इथं मी मस्त शेव घेत आहे. तुम्ही खारी बुंदी पण नक्की वापरा आणि तुम्ही खरोखर ही खस्ता पार्टी नक्की बनवा. आणि रक्षाबंधन झाल्यानंतर मज्जा घ्या, आनंद घ्या आणि मला कमेंटमध्ये मात्र सांगायला विसरू नका. बघा आपला खस्ता चाट तयार झालेला आहे. अतिशय सुंदर अप्रतिम चवीचा हा खस्ता चाट आपल्याला लागतो. या मग तुम्ही पण खायला आणि आवडली ना रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा मला. तुमचं नक्कीच पोट भरल पण मन भरणार नाही. तुम्ही नेहमी बनवाल. श्री स्वामी समर्थ.